तुम्हाला एक सूचक त्यांचं विधान सांगतो. प्राजक्त तनपुरेंचं साधारण वर्षभर पूर्वी केलेलं किंवा कारखान्याच्या निवडणुकीत केलेलं, मी तुम्हाला लवकरच गुड न्यूज देणार आहे. ही हम्म. गुड न्यूजचा अर्थ असा होता की मी लवकर, अर्थ असाही निघत होता की मी लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. याचं कारण असं होतं की त्यावेळेस ते असंच त्यांचे कार्यकर्ते खासगीत बोलताना बोलत होते की प्राजक्त दादा न जाणो कदाचित भारतीय जनता पक्षात जातील. आता त्यांना कवच कोणाचं आहे किंवा त्यांना पाठबळ कोणाचं आहे? या मागच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना जे मंत्रिपद मिळालं ते त्यांच्या मामांमुळे मिळालं. आता सुद्धा त्यांची गेल्या वर्षभरापासून भाजपशी जवळीक वाढलेली होती. त्याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो की मी जसं मगाशी विश्लेषण करताना सांगितलं की मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे ज्याच्यात त्यांना पराभव पत्करावा लागला, चांगलं काम करून देखील म्हणजे त्यांच्या कामाबद्दल कुणालाही शंका नाही, अत्यंत हार्डवर्क केलं, उत्तम काम करणारा आमदार अशीच त्यांची प्रतिमा नाही, ते सत्य आहे की त्यांनी खूप चांगलं काम केलं. ते बोलतात पण खूप पोलाईट, उच्च शिक्षित आहे, उत्तम संपर्क आहे. जी कामं 20-20 वर्षात झाली नव्हती ती त्यांनी मंत्रिपदाच्या काळात करून दाखवली, हे वास्तव आहे. पण पण याचा हिंदुत्व हा एक महत्वाचा फॅक्टर, लाडकी बहीण हा एक फॅक्टर, बलाढ्य झालेला भारतीय जनता पक्ष हा एक फॅक्टर, हे सगळं लक्षात घेऊन त्यांनी गेल्या काही दिवसात कडवी हिंदुत्ववादी भूमिका घेतली होती. होय. डोक्यावर भगवी टोपी, बरोबर. गळ्यात भगवं उपरणं आणि सागर बेग सारखे जे कट्टर हिंदुत्ववादी नेते आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांनी काही हिंदुत्वाच्या प्रश्नावरच्या आंदोलनात सहभाग घेतला. त्यात त्यांचं एक सूचक विधान होतं, उद्या माझा कोणता पक्ष असेल हे मी काही सांगू शकत नाही, पण हिंदुस्थान नाव असलेल्या देशात हिंदूवर अन्याय झाला तर तो आम्ही सहन करणार नाही. म्हणजे ही जी त्यांची सगळी विधानं होती, तर त्यांचा प्रवास कुठल्या दिशेने सुरू होता हे त्यातून उघडपणे दिसत होतं. त्यामुळे आजचं जे मी तुम्हाला परत त्याच मुद्द्यावर येतो, आज जे काही झालं ते फार पूर्वीच ठरलेलं.